माझे विद्यार्थी मला विचारतात, सर ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय फरक आहे? तर आज जाणून घेऊया फरक ऍक्टिव्ह व्हॉइस मधला आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला। ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता सब्जेक्ट कोणती तरी क्रिया करत असतो, कोणती तरी ऍक्टिव्हिटी करत असतो। लेट अस टेक वन एक्झाम्पल। आय स्टडी, मी अभ्यास करतो। आय प्ले, मी खेळतो। आय वर्क, मी काम करतो। आय टीच, मी शिकवतो। इथे मी सर्व करतोय म्हणजे सब्जेक्ट क्रिया करतोय। बट पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एखादी क्रिया घडत आहे, एखादी क्रिया घडत होती, एखादी क्रिया घडली, एखादी क्रिया घडणार याबद्दल आपल्याला वक्तव्य करायचं असते। म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रियेवर फोकस असते, जी काही ऍक्टिव्हिटी होत असते त्यावर आपण फोकस करतो आणि त्याबद्दल बोलतो। चला तर काही एक्झाम्पल बघूया। आय एम टॉट, आय एम टॉट। इथे मी काही करत नाहीये, मला शिकवलं जात आहे। ऍक्टिव्हिटी कोणती घडत आहे? मला शिकवलं जात आहे। आय, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म टीचचं झालं टॉट। मला शिकवलं जाते, मला शिकवलं जाते। जर मला म्हणायचं असेल ही क्रिया नेहमी होते, डेली, तर मी म्हणणार आय एम टॉट डेली। नेक्स्ट, मला शिकवलं जात आहे। आय एम बीइंग टॉट, आय एम बीइंग टॉट। मला शिकवलं जात आहे। क्रिया जी काही ऍक्टिव्हिटी आहे शिकवण्याची चालू आहे। आय एम बीइंग टॉट, मला शिकवलं जात आहे, मला शिकवलं जात आहे। शिकवण्याची ऍक्टिव्हिटी चालू आहे। थर्ड एक्झाम्पल बघूया। पॅसिव्ह व्हॉइस, एखादी क्रिया कंप्लीट झालेली आहे, मला शिकवण्याची क्रिया कंप्लीट झालेली आहे, तर मी कसं म्हणू शकतो? तर आय हॅव बीन टॉट, आय हॅव बीन टॉट। मला शिकवल्या गेलेलं आहे। हॅव बीन, इथे काय यूज केला मी? हॅव बीन आणि वर्बचा थर्ड फॉर्म। मला शिकवलं गेलं आहे। एखादी ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली आहे त्याबद्दल मी अशा प्रकारे पॅसिव्ह व्हॉइसच्या माध्यमातून बोलू शकतो। तर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करून अशा प्रकारे कॉन्फिडेंटली, फ्लॉलेसली आणि पंट्याबुलस वेने इंग्रजी बोलता येतं। सर तुम्हाला या लेक्चर मध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा डिफरन्स समजला असेल तर तुम्ही या लेक्चरला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।